नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आपल्या महाराष्ट्रातील बांधवांसाठी विशेष म्हणजे जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आज एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारने या संदर्भामध्ये एक नवीन शासन निर्णय म्हणजे GR प्रसिद्ध केलेला आहे, ज्याबद्दल आज आपण सविस्तरपणे बोलणार आहोत। आज तुमच्या मनामध्ये असलेला सगळ्यात मोठा प्रश्न ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात तो म्हणजे मार्च महिन्याचे पैसे खात्यामध्ये कधी जमा होणार। तर बघा मित्रांनो, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता तर बहुतांश लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर पोहोचला होता। सरकारकडून ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। तरी सुद्धा आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या मार्च महिन्याच्या हप्त्याकडे। मार्च महिना म्हटलं की आर्थिक वर्षाचा शेवटचा असतो, त्यामुळे या काळामध्ये निधी वितरणाचे काम खूप वेगाने सुरू असते। तुमची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे। नवीन शासन निर्णयानुसार निधी वाटपांच्या हालचालींना वेग आला आहे। मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे। सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत। तर मित्रांनो, या योजनेचे पैसे नेमका कोणत्या तारखेला पडणार आणि तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशाच प्रकारच्या सरकारी योजनांच्या महत्त्वाच्या अपडेट आणि GRची माहिती तुम्हाला वेळेवर हवी असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। खाली दिलेल्या बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून कोणतेही महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग वेळ न वाया घालवता आजच्या मुख्य विषयाला आपण सुरुवात करूया आणि जी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे ती सविस्तरपणे समजून घेऊया। आता बघा, मार्च महिन्याचे अनुदान खात्यामध्ये कधी जमा होणार हे पाहण्यासाठी राज्य सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाचा GR म्हणजे शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। ही माहिती तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे, कारण याचा थेट संबंध निधी वितरणाशी येतो। तर झालं असं की महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत एक नवीन आदेश जारी करण्यात आलेला आहे। हा निर्णय 16 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृतपणे जाहीर झालेला आहे। आता या निर्णयाचा नेमका विषय काय आहे तर तो आहे आपल्या राज्यातील महत्त्वाकांक्षी अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेसंदर्भात। तुम्हाला माहिती आहे, सध्या जे चालू आर्थिक वर्ष आहे म्हणजेच 2025-26 या वर्षासाठी सरकारने निधीचे नियोजन सुरू केलेले आहे। या योजनेसाठी जे विशिष्ट लेखाशीर्ष असतो म्हणजे 2035 B 906, आता त्या अंतर्गत मोठा निधी वितरित करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर सरकारने या योजनेसाठी लाभार्थ्यांसाठी पैशाची तरतूद केलेली असून ती रक्कम आता वाटपांसाठी मोकळी करण्यात आलेली आहे। बाल संगोपन योजनेच्या माध्यमातून जे सहाय्य दिले जाते त्यांचा हप्ता आता थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। एकदा का या मोठ्या योजनेचा निधी सुटला की पाठोपाठ इतर योजनांच्या वितरणाला सुद्धा वेग येतो। आता आपण थेट मुख्य मुद्द्यावर येऊया। प्रस्तावनेमध्ये वेळ न घालवता हा शासन निर्णय नक्की काय म्हणतो ते आपण समजून घेऊया। तर मित्रांनो, 2025-26 या नवीन आर्थिक वर्षांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून यामध्ये सामाजिक सुरक्षा आणि त्या विभागामार्फत विशेष म्हणजे बालकांच्या संगोपनासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकतात की सरकारच्या मागणी क्रमांक X12 जो सामाजिक न्याय आणि बाल कल्याणाशी संबंधित आहे त्या अंतर्गत या बाल संगोपन योजनेसाठी भरघोस तरतूद करण्यात आलेली आहे। स्वयंसेवी संस्थांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी आणि थेट मदतीसाठी हा अर्थसंकल्पातून तब्बल 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा 60 कोटी रुपयांचा निधी कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। सरकारने स्पष्ट केलेले आहे की DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीचा वापर करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वर्ग केले जातील। सुरुवातीला हा आकडा वाचताना कदाचित तुमची गल्लत होऊ शकते, पण हा आकडा पूर्ण 60 कोटी रुपये इतका मोठा आहे। आता तुमच्यापैकी जे लाभार्थी बाल संगोपन योजनेचा लाभ घेत आहेत किंवा ज्यांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी ही योजना सुरू केली आहे त्यांच्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे। हा निधी लवकरच वितरित व्हायला सुरुवात होईल। जर तुम्ही अजूनही या योजनेचा लाभ घेतला नसेल किंवा तुम्हाला याबद्दल माहिती हवी असेल तर नक्कीच या योजनेचा नियम आणि अटी समजून घ्या।
कारण सरकार निराधार बालकांच्या संगोपनासाठी आणि त्यांच्या काळजीसाठी ही मदत करत असते. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्र सरकारच्या फक्त 1-2च योजना आहेत असं नाही. खरं तर लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक वयोगटातील शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना सुरू आहेत. या योजनेचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होतात. पण अडचण कुठे येते माहिती आहे का? आपल्या राज्यातील बहुतांश बांधवांना संजय गांधी निराधार योजना आणि सध्याच्या गाजलेल्या लाडकी बहीण योजना या 2च योजनेची माहिती आहे मित्रांनो. आता हा जो निर्णय आहे मित्रांनो, हा सरकारने घेतला. तर मित्रांनो, आता इथे तुम्ही लक्षात घेऊ शकता की आता सगळ्यात महत्त्वाचा विषय हाच आहे की बाल संगोपन योजनेचा निधी मंजूर झाला असून तो वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. सरकारी तिजोरीतून हे 60 कोटी रुपये आता लाभार्थ्यांच्या कल्याणासाठी खर्च केले जातील. तर मित्रांनो, आता एक गोष्ट नक्की समजून घ्या, आपल्या राज्यातील अनेक कल्याणकारी योजना आणि त्यांची माहिती घेणं ही काळाची गरज आहे, जेणेकरून तुम्हाला त्यांचा हक्काचा लाभ घेता येईल. पण इथे एक महत्त्वाचा गोंधळ टाळायला हवा. आता जो आपण शासन निर्णय म्हणजेच GR पाहिला तो महिला व बाल विकास विभागाचा आहे. दुसरीकडे आपली जी संजय गांधी निराधार योजना आहे तिचा कारभार सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत चालतो. म्हणजेच हे दोन्ही विभाग पूर्णपणे वेगळे आहेत आणि त्यांच्या योजनेचे निर्णय सुद्धा स्वतंत्रपणे घेतले जातात. त्यामुळे या शासन निर्णयाचा आपण निराधार योजनेच्या पैशांची थेट संबंध जोडू नका. हे दोन्ही विषय वेगळे आहेत. आता येऊया तुमच्या मुख्य प्रश्नाकडे, आणि तो म्हणजे मार्चचा हप्ता कधी येणार. खरं तर मार्च महिन्याचे पैसे मिळण्यापूर्वी निधी मंजूर झाल्याचा सरकारी आदेश येणं गरजेचं असतं. पण गेल्या 2 ते 3 महिन्यांचा पासून आपण पाहतो की प्रक्रिया थोडी क्लिष्ट आणि संथ झालेली आहे. आजकाल काय होतं माहिती आहे का? कोणतेही सरकारी आदेश म्हणजे GR येण्याआधीच अचानकपणे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होते. सध्याची परिस्थिती थोडी विचित्र आहे. सुरुवातीला एखादी तारीख सांगितली जाते, पण नंतर ती तारीख बदलली जाते आणि जेव्हा पैसे जमा होण्याची वेळ येते तेव्हा GR केलेल्या तारखेला पैसे नसतात. भलत्याच दिवशी खात्यामध्ये रक्कम जमा होते. त्याही मोठी अडचण आहे. अशी ही सर्व लाभार्थ्यांना एकाच वेळी पैसे मिळत नाही. निम्म्या लोकांच्या खात्यामध्ये पैसे येतात तर निम्म्या लोकांना प्रतीक्षा करावी लागते. खरं तर प्रशासनाला आमची एक नम्र विनंती आहे की या निराधार योजनेतील लाभार्थ्यांची परिस्थिती समजून घेऊया. त्यांचे पैसे वेळेवर जमा करावेत. वेळेत केवळ काही लोकांचे नाही तर सर्व पात्र लाभार्थ्यांना हा लाभ एकाच वेळी मिळायला हवा. कारण अनेकांचे घर खर्च आणि औषध पाणी या पैशावर अवलंबून असते. आत्तापर्यंतच्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या निधी वितरणासाठी हालचाली सुरू असल्याने आपण पाहिलं. पण स्पष्ट सांगायचे झाले तर अजूनही कोणताही अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR किंवा पोर्टलवर कोणतीही तारीख प्रसिद्ध झालेली नाही. आता समोर अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, त्यामुळे सर्वांच्या अपेक्षा आहे की या अधिवेशनाच्या गडबडीपूर्वीच लाभार्थ्यांना खात्यामध्ये पैसे जमा व्हावेत. तर बघा मित्रांनो, नियम असा असतो की एका महिन्याचे पैसे पुढच्या महिन्यात येतात. पण सरकारने जर थोडा विचार केला आणि ते पैसे वेळेआधीच दिले तर आपल्याला या गरजू बांधवांना मोठा दिलासा मिळेल. आता पाहूया, सरकार अधिवेशनापूर्वी ही गुड न्यूज देते की मार्च महिन्यासाठी पुन्हा आपल्याला थोडी वाट पाहावी लागते. जशी तारीख निश्चित होईल या संदर्भात कोणताही सरकारी GR बाहेर येईल तशी सगळ्यात आधी अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की देईल. त्यामुळे तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद, जय जवान, जय महाराष्ट्र.